यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तुम्ही बघू शकता मी शेतामध्ये आलेलो आहे. शेतामध्ये म्हणलं चला आता लाईट येणार आहे. 4 वाजता लाईट येते. 4 ते 12 आमच्याकडं टाईम आहे लाईट येते. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्हाला ह्यासाठी व्हिडिओ काढला म्हणलं चला. आम्ही ह्याच्यात तणनाशक मारलेलं आहे. गवत एक काहीसुद्धा राहिलेलं नाही. तुम्ही बघू शकता मी गवत तुम्हाला दाखवतो. गवतची एकसुद्धा काडी राहिलेली नाही बघा मित्रांनो. आणि आम्ही ह्याच्यात बुरशीनाशक औषध मारलेलं आहे मित्रांनो. ह्या ऊसामध्ये बुरशीनाशक मारलेले त्याच्यामुळे ऊस फार छान फुटलेला आहे. तुम्हाला दाखवू शकतो मी ऊस बघा. तुम्ही बघू शकता ऊस अशा प्रकारे फुटलेला आहे. थांबा एक मिनटं. ऊस बघा अशा प्रकारे फुटलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा बुरशीनाशक मारा. बुरशीनाशक मारल्याने ऊस फार छान फुटतो आहे. 8005 आहे ऊस फार छान फुटलेला आहे मित्रांनो. आमचा खत टाकलेल्याला 10 सवीत आता 20-13 टाकायचं मित्रांनो. बघू शकता तुम्ही ऊस चांगला फुटलेला आहे. ऊसाला काय नाही. आणि आम्ही त्याला बुरशीनाशक मारलं आहे आणि आळून दिलं त्याच्यामुळे ऊस चांगला फुटला आहे. नाही तर पेऱ्या सोडू लागल्या मित्रांनो. पेऱ्या सडल्याला आहे अवघड आहे ऊसाचं. तुम्हाला पेऱ्या सडल्याला ऊस जागतो मी बघा. इकडं जास्त पाणी साचत आहे. लेवलवाल्याने इथंच खड्डा केलेला आहे त्याच्यामुळं पाणी इथं येऊन साचत आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही मित्रांनो. इथं काय पेऱ्या सडलेल्या आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे आम्ही काही इथं पेऱ्या टाकल्यात. ज्या अगोदर पेऱ्या होत्या ते सगळ्या सडलेल्या आहेत. आता नवीन पेऱ्या टाकलेल्या आहेत मित्रांनो आम्ही. तुम्ही बघू शकता का आता नवीन पेऱ्या उगायल्यात हळूहळू. हे तुम्हाला दाखवू हे कोंब बारीक आहेत ना, हे उगायले. त्याला बुरशीनाशकसुद्धा केलेले तरी उगला नाही ऊस. कारण की इथं ढवस असत आहे पाण्याचा बघा. तुम्ही बघू शकता इथं खड्डा आहे त्याच्यामुळं खड्ड्यामुळं पाणी साचत आणि पेऱ्या सडल्या आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे उगल्या नाही. आता आम्ही ह्याच्यात पेऱ्या टाकल्या. आता हळूहळू उगत आहे सगळे बघा. तिकडं ऊस मोठा आहे इथं लहान आहे. कारण की इथं पाणी साचत आहे त्याच्यामुळं पेऱ्या सडल्या आहेत त्याच्यामुळे ऊस वाढला नाही. आता हळूहळू ऊस वाढून ह्याच्यात काही जाग्यावर गॅप आहे त्याच्यामुळे आम्ही गॅप बुजून घेतलेला आहे. कारण की त्या गॅपमध्ये पेरी टाकल्याच्या नंतर आता बघा कसं होतं आहे. तरी बुरशीनाशक मारलं त्याच्यामुळे तरी ऊस उगला नाही. कारण की तिथं जास्त पाणी आहे त्याच्यामुळं ऊस उगत नाही. तरी मित्रांनो कडीला पाणी जास्त येऊन द्यायचं नाही. कारण की त्या कडीला पाणी आल्याच्यानंतर काय होतं सांग का, पेऱ्या सडत आहेत त्याच्यामुळे ऊस उगत नाही. आमचंसुद्धा तसंच झालेलं आहे मित्रांनो. पेऱ्या सडलेल्या आहेत त्याच्यामुळे पेऱ्या उगल्या नाहीत मित्रांनो. बघू शकता तुम्ही अशा आम्ही इथं पेऱ्या टाकलेल्या आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथं पेऱ्या सडलेल्या आहेत त्याच्यामुळे पेऱ्या हे झालेल्या आहेत मित्रांनो. आम्ही ह्याच्यात टाकलेल्या आहेत आता पेऱ्या. तर आता उगायला हळूहळू ऊस. तुम्हाला दाखवतो तुम्ही कोंब बघायचे आहेत ना तुम्हाला. थांबा एक मिनिट. तुम्हाला कोंब दाखवतो मी बघा मित्रांनो. अशा प्रकारे कोंब उगलेले आहेत. ह्या बघा हे बारीक कोंब उगलेले आहेत मित्रांनो. हे बारीक कोंब दिसतात ना तुम्हाला. ते बारीक कोंब उगलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे जास्त कडीला ढवून द्यायचं नाही मित्रांनो. ढव झाल्याच्या नंतर उगत नाही. आम्ही बुरशीनाशक मारलं तरी ऊस उगला नाही मित्रांनो. ऊस उगला नाही. आता मित्रांनो लाईट आलेली आहे तुम्हाला दाखवतो मी. ऊस कसा आहे काय आपला दुसरा 8005 तुम्ही बघू शकता. चला हा मित्रांनो आपलाच ऊस आहे. बघू शकता तुम्ही ऊस कसा आहे काय. कांड्याला भरपूर आहे बघा मित्रांनो. आमच्याला ऊस आहे. बघू शकता मित्रांनो कसा आहे ऊस बघा मित्रांनो. बघा ऊस बघितला का बघा. आता लाईट आलेली तुम्हाला बघा. पाण्याचा सुद्धा आवाज दाखवतो बघा. ओके मित्रांनो पाणी गळायला इथं काहीतरी पाणी गळायले. चला दाखवतो. मोटरीत काहीतरी गुतत आहे. धामीन वगैरे गुतत आहे. कारण की मोटर आमची हिरीमध्ये नाही. मोटर खाली नदीत सोडलेली त्याच्यामुळे त्याला समोरून बुचल नाही त्याच्यामुळे गुतत आहे काही. काल कमी पाणी लागली होती. आज बघू किती पाणी मारते काय. आपण चाललो त्याच्याकडेच आता बघा. आपण तिकडे चाललो आहे आता मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी. चला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ऊस आहे आमचा. लाईट आलेली मित्रांनो आता बघा मित्रांनो. आमचा ऊस आहे 8005 मित्रांनो. इथं ऊस कसं काय काढला तेच मला कळाय ना. पाणी जास्त साचलं वाटतं त्याच्यामुळं ऊस काढला काय माहीत बघा. डुकराची संख्या काय झालं सांगता येत नाही मित्रांनो. बघा इथं ऊस पडला आहे. मी आतमध्ये जाऊन बघतो कशामुळे पडला आहे काय. इचू काढायचं सांभाळून थोडं असं वाटतं मला. बघा मित्रांनो चाललो आहे मी आतमध्ये. बघ ऊस पडला मित्रांनो. हवाने वगैरे पडलेला आहे मित्रांनो. ऊस बघा तुम्ही कसा आहे आपला 8005 ऊस आहे. चांगला ऊस आलेला आहे.
हवाने वगैरे जास्त पाणी झालं वाटतं इथं, त्याच्यामुळे ऊस पडला आहे. आता पाणी बदलायचं ना मला सगळं, हळूहळू पाणी बदलं आता. इथं पण मित्रांनो रोग पडलेला आहे, तो रोग आम्ही औषध वगैरे मारले, सगळा रोग गेलेला आहे आता. बघू शकता तुम्ही ऊस पडला आहे मित्रांनो. ते पाणी आलं आहे तिथे. आता पाणी वगैरे बदलायचं आपल्याला, पाणी वगैरे बदलायला चाललो आहे तिकडे, पाणी बदलायचं आता. चला चला मित्रांनो पाणी वगैरे बदलू आपण. बघा हे 8,005 ऊस आहे मित्रांनो आमच्यावर. 8,005 ऊस कसा आहे बघा, चांगला आहे का मित्रांनो 8,005 ऊस. बघा मित्रांनो मोटरीने फार छान पाणी मारलं आहे, कारण की काल काहीतरी गुतलं होतं. तरी आज मला बघायला लागेल काय गुतलं काय नाही तिच्यात. पाणी तरी कमी मारायला ना, आज चांगलं मारलं तिने, आज चांगलं मारलं मित्रांनो. बघू शकता तुम्ही पाणी कसं मारलं काय. कमीच आहे थोडं पाणी. आता मी वरतून खोरं वगैरे तिथं आणावं लागेल, खोरं मग पाणी बदलून घ्यावं लागेल. बघतो पाणी बदलून घेऊ आता. बघू शकता मित्रांनो पाणी चालू झालेलं ऊसाला. बघू शकता तुम्ही असं अशा प्रकारे पाणी लावणं चालू केलं आता. बाय बाय मित्रांनो, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.